तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं एक नवा वाद उफाळून आलाय। एखाद्यानं आंबा चोरला म्हणून त्याची फाशी शिक्षा नसते, पेपर फुटला म्हणून फाशी द्या असं होत नाही। प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलंय। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर मनसे नेते अमित ठाकरेंनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना। तर आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काही ते चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते। प्रत्येक गोष्टीची फाशी फाशी असं नसतं ना। आज कोणतरी ते चंद्रकांत पाटील बोलले ना, आंबे चोरी करायला काय फाशी मिळते का? 20 मुला मुलींनी सुसाईड केलंय, तुम्ही ते सुसाईड आंबे चोरी करण्याशी कम्पेअर करताय। मी आता ते काय बोलतायत ना तुमच्यासमोर ते पण त्यांना कळत नाहीये, कुठेतरी भरकटलेत। अनेक प्रवक्त्यांचे मी व्हिडिओज बघितले, भाजपचे खूप असे नम्र झालेत जे दररोज किंचाळायचे, शिव्या घालायचे। त्याच्यामुळे आता त्यांना पण कळायला लागलं की आता देश पेटलाय, कुठचाही पक्ष नाही पेटलाय। हे धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यासाठी हे वक्तव्य आहे का? आता तुम्ही 10 वर्षाची शिक्षा ठोठावता आणि 10 कोटी रुपये दंड लावला नवीन कायद्यामध्ये ना। 20 मुलांनी आत्महत्या केल्या, याचं काय चंद्रकांत पाटलांना वाटतंय का? पेपर फुटीमुळे 20 मुलांनी या देशामध्ये आत्महत्या केल्या, त्यातली काही मुलं महाराष्ट्रातली आहेत। इतके निर्दय हे मंत्री कसे होऊ शकतात? म्हणून त्यांची सुरक्षा जी वाढवली आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी, योग्य आहे। अशा मंत्र्यांना जनतेपासून आणि आंदोलकांपासून खरोखर धोका होऊ शकतो। तुम्ही एक आंबा चोरला तर त्याची सजा ही द्यायची का? तर विद्यार्थ्यांचं करिअर, विद्यार्थ्यांचं आयुष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य एका आंबा चोरीच्या बरोबरीने तुम्ही तुलना करता। आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री होत देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या मंत्रिमंडळामध्ये एक सडका आंबा आणि एक सडकं वांग हे 2 आहेत। पहिल्याचं नाव आहे चंद्रकांत दादा पाटील आणि दुसऱ्याचं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे। यांना काढा मंत्रिमंडळातून बाहेर, ना त्यांच्या तोंडाला कुलूप लावा। जास्त बोलतील नाही तर विद्यार्थी सहन करणार नाही।